दादा, मराठा आरक्षण आंदोलकावरील जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत ते अद्यापपर्यंत सरकारने मागे घेतलेले नाहीत. आंदोलकावरील सरसकट गुन्हे मागे नाहीत असे गृह विभागाचे मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत स्पष्टीकरण दिलेले आहे. याबाबत आपली प्रतिक्रिया. सरकारनं त्याच वेळेस सांगितलेलं आहे की सरसकट या राज्यातले महाराष्ट्रभरातले सगळे गुन्हे मागं घेण्यात येतील, म्हणून त्यावेळेस आपण उपोषणसुद्धा मागं घेतलं होतं. सरकारनं दिलेल्या शब्दाप्रमाणे सरकार नक्की मागं घेईल आणि नाही घेतलं तर मी आहे ना, मी सगळे गुन्हे मागं होईपर्यंत मी शांत बसणारच नाही आहे. गुन्हे तर सरसकटच सरकारला मागे घ्यावा लागणार आहे, पण त्याचा शब्दसुद्धा सरकारनं दिलेला आहे आणि त्यांनी जर घेतलेच नाही तर मी प्रचंड मोठं आंदोलन उभा करून महाराष्ट्रातले सगळे गुन्हे सरसकट मागं घेतल्याशिवाय शांत बसणारच नाही आहे. परंतु यातलं एक विषयसुद्धा खूप महत्त्वाचा आहे की गृहमंत्रालयानं देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि त्या काळात शिंदे साहेबांना दोघांनी पण मला वाटतं जवळपास 1000-1500 गुन्हे होते, त्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त हे गुन्हे मागं घेतलेले. एक जर गोष्ट लक्षात घेतली तर सरकार एक गुन्हासुद्धा साधा मागं घेत नाही, परंतु मी त्यांच्यावरती सातत्यानं आंदोलन करून मराठा समाजावरचे अर्ध्यापेक्षाही जास्त गुन्हे मागं घ्यायला लावले. जवळपास 800-850पेक्षा जास्त गुन्हे वापस घ्यायला लावले. राहिलेले सुद्धा मी सगळे गुन्हे माघारी घ्यायला लावणार आहे. आणि त्यातलं एक असं आहे की काही गुन्हे जवळपास 60-62 गुन्हे जे येतं ते सुद्धा न्यायालयात प्रलंबित येतं आणि ते पण न्यायालयातून सरकारनंच ती मागणी केली की हे गुन्हे मागं घेण्यात यावे. ते सुद्धा 100% मागं होणारच आहे. म्हणजे 80-81 गुन्हे राहिले त्याच्याबद्दलचा विषय विभागीय जी समिती आहे त्यांची, त्या विभागीय समितीनं अहवाल द्यायचा आहे. त्यामुळे विभागीय समितीनं अहवाल दिला की ते पण गुन्हे मागं होणारच आहेत. जरी बातम्या काही अशा जरी आलेल्या असल्या तरीही काय कुणी काय म्हणायचं त्याला, कुणी काय नाराज व्हायची काही गरज नाही, टेन्शन घ्यायची काही गरज नाही. कुणी आपण सरसकट गुन्हे मागं घेणार आहेत हे अंतिम सत्य, आणि मी शांत बसणार पण नाही. सरकारने जरी त्यांच्या शब्दापासून बदलले, देवेंद्र फडणवीस साहेब जरी त्या शब्दापासून बदलले, तर मी त्यांना एकालाही बदलू देणार नाही. या राज्यातले सगळे गुन्हे मागं होणार, त्यामुळं कुणीही काही लोड घ्यायची गरज नाही. मी बघतो हे कसं काय मागं घेत नाहीत ते, मी आहे ना खंबीर, हे कशा मागं घेत नाहीत तर ते बघतोच मी. परंतु जे राहिलेत गुन्हे हेही समाजानं समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्या गुन्ह्याबाबत विभागीय समितीचा अहवाल सरकारकडे जाणं गरजेचं आहे. तो आणखीन गेलेला नाही मागं घेण्याच्या बाबत. विभागीय समितीने हे गुन्हे मागे घेण्यात यावे असं एकदा सांगितलं की सरकार ते पण मागे घेणार आहे. त्यामुळे गुन्हे कुठलेही राहणार नाहीत आणि सरकारनं पण सांगितलेलं की आम्ही सरसकट गुन्हे मागं घेऊ. आणि याच्यात हे काम करत असताना ही झाली एक बाजू. मी तर सरकारवरती सातत्यानं आंदोलनं करून गुन्हे मागं घ्यायला लावणारे, आरक्षण पण सगळं घेणारे, मी काही ठेवणार नाही. परंतु हे होत असताना दुसरी पण एक गोष्ट खूप महत्त्वाची, जी समिती उपसमिती मराठ्यांसाठी स्थापन झालेली, जी गठीत झालेली, त्या उपसमितीच्या मंत्रिमंडळाच्या अध्यक्षानं, त्या भिध्यक्षानं कोण आहेत, यांनी सुद्धा मराठा समाजाच्या प्रश्नाकडे लक्ष ठेवलं पाहिजे. थातूर मातूर नुसत्या उपसमितीच्या बैठका घ्यायच्या आणि लोकांना फक्त ढिगाऊपणा करायचा, ही जी चाललेली मराठा समाजाबद्दलची अवमानास्पद वागणूक त्या उपसमितीच्या अध्यक्षाकडून चाललेली ना, ही जरा थांबली पाहिजे. त्यांना एवढी समज पाहिजे की आपण ज्या उपसमितीचे अध्यक्ष आहेत, आपली जबाबदारी आहे की मराठा समाजाला न्याय मिळवून देणे. मग तो आरक्षणातला असो, तो गुन्ह्यातला असो, तो सारथीतला असो किंवा तो महामंडळातला असो, याच्यासाठी समिती गठीत केलेली. समिती आणि समितीचा अध्यक्ष याच्यासाठी गठीत केलेला नाहीये की ज्या लोकांना याची आवश्यकताच नाहीये अशा लोकांना विशेष निमंत्रण देऊन बोलवायचं आणि त्याच्याशी गप्पा मस्ती मारायच्या. विनाकारण काम न करणाऱ्या लोकांशी वेळ द्यायचा, विनाकारणच काहीतरी एकमेकाच्या लोक अंगावरती घालायचे, याच्यासाठी उपसमितीचा अध्यक्ष नसतो. उपसमितीचा अध्यक्ष याच्यासाठी असतो की मराठा समाजाच्या ज्या मागण्या त्या मागण्याला न्याय देणे. EWच्या विद्यार्थ्याचं काय झालं, त्यांना का न्याय मिळत नाही, हे उपसमितीच्या अध्यक्षाचं काम असतं. मराठ्यांच्या अंगावरती घालणं, याच्यासाठी उपसमिती केलेली नाही. तुमचा मात जिरवायसाठी नाही आहे ती. तुमची मस्ती डोक्यातली मराठ्यांच्या डोक्यात घालायची आणि मराठ्यांच्या विरोधात झुंजायला लावायची, याच्यासाठी उपसमिती नसते. SCBCच्या विद्यार्थ्यांच्या निवडीच्या बद्दलचं काय, त्यांच्या आधी पद निर्माण केलेत का? ते विद्युत सहाय्यक पोरं, आरोग्य सहाय्यकातले पोरं ते मरायला लागलेत, EWS मधल्या पोरांचं काय, ते आंदोलनं करतात, हे काम असतं. सारथीसाठी किती निधी लागतोय, किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही, हे उपसमितीच्या अध्यक्षाचं काम असतं आणि मग माणसं पाठ थापलीत असते. आम्हाला तर त्यावेळेस खूप वाटलं होतं की खूप चांगला
उपसमितीला अध्यक्ष लागलाय. आता मात्र मराठा समाजाच्या लेकराला 100% न्याय मिळणार आहे. परंतु मात्र त्यांनी उलट्या दिशेने उपनायला चालू केलंय. मराठ्यांच्या अंगावरती घालायची ही चळवळ सुरू केली. म्हणजे तुम्हाला प्रश्न सोडवायचे नाहीत, पण मराठ्यांच्या अंगावर घालायचे. यांनी तुम्ही कधीच मोठे होणार नाहीत. तुमच्या डोक्यात काही हवा शिरली असेल की मी मराठ्यांचे प्रश्न दाबील, मराठ्यांच्या अंगावरती घालील आणि मग त्यातून आता तुम्ही रडणारच ना. तुम्हाला प्रश्न सोडताय ना तो उपसमितीचा अध्यक्ष झाल्यापासून मराठ्याचे. मग काय करायचं? तर नुसतं मीडियात कलगीतुरा लावून द्यायचा मराठ्यात. तुम्ही जिंकणार नाही, लक्षात ठेवा. तुम्ही खूप खोल चिखलात चाललात आता. तुमची ही जबाबदारी आहे. सारथीच्या विद्यार्थ्याची कसं काय शिष्यवृत्ती येत नाही? एनएमएसचा विषय काय आहे? किती डिप्लोमा होते? ते का बंद पडले? का संख्या कमी केली विद्यार्थ्यांची? परदेशात किती विद्यार्थी आहेत? त्यांच्या पैशाचं काय झालं? का ओबीसीच्या धर्तीवरती ओबीसींना ज्या योजना आहेत त्या मराठ्यांना का नाही आहेत? बरं आहेत तर किती आहेत? का बंद पडल्यात? किती पडल्यात सारथीच्या? हे बघायचं अध्यक्षाचं काम नाही का उपसमितीच्या? नुसतेच बोलायचं आणि मराठ्यावर चढून घालायचे. याच्यासाठी उपसमिती नाही अध्यक्ष नेमलेलं तुम्हाला. सारथीला महामंडळाला किती निधी पाहिजे? किती पोरांचे परतावे थांबलेत? एलवाय का बंद आहे? किती पोरं कर्जबाजारी झाले? हे बघायचं काम नाही का तुमचं? का नुसते मराठ्यांच्या अंगावर ते घालायचं? असले बेचव काम करायसाठी तुम्हाला उपसमितीचा अध्यक्ष नाही केलं. आज मराठा तुमची पाठ थापतात होतं. हाच माणूस मराठ्यांना न्याय देऊ शकतो. पण तुम्ही निकामी एक